मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणेमधल्या घरी विराजमान झालेल्या 1.5 दिवसांच्या बाप्पाला काल निरोप देण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसह मित्रपरिवार उपस्थित होता। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी ढोल वादनाचा आनंद घेतला। नभी उधळला उभ्या अंगात भिनला दीड दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर रिमझिम पावसात 1.5 दिवसाच्या बाप्पाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आला। मुंबईत 38,415 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। नादनी नादला रे मोरया नादनी नादला नादनी नादला रे गणपती बाप्पा। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून विसर्जनस्थळी व्यवस्था नसल्यानं गणेश भक्त संतापले। विसर्जनासाठी आलेल्या भक्तगणामध्ये 2 तास त्यांना ताटकळत उभे राहावं लागलं। महापालिकेकडून नेमण्यात आलेले कर्मचारी विसर्जनस्थळी नसल्यानं भक्तांचा खोळंबा झाला। जळगाव इथल्या मेहरून तलावावर 1.5 दिवसांच्या गणरायाचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं। अनुचित प्रकार टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मेहरून तलावावर सुरक्षा पथक नियुक्त करण्यात आलं। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भाविकांनी गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देत विसर्जन। भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दंता गणा पार करशी मनोकामना। पिंपरीत लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानंतर गणेश भक्तांनी 1.5 दिवसाच्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावानं निरोप दिला। महापालिकेनं पवना आणि इंद्रायणी नदीच्या विसर्जन घाटावर केलेल्या तलावात भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला। मोरया नादनी नादला नादनी नादला रे गणपती बाप्पा मोरया नादनी नादला रे मंगलमूर्ती। गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पुणे आणि मुंबई या 2 शहरात नारळांची विक्री मोठ्या प्रमाणात होते। पुणे मुंबईत रोज 70 ते 80 लाखांहून जास्त नारळांची विक्री होते। त्यामुळे नारळ विक्रीत 20 ते 25% वाढ झाली आहे। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये वारिया कुटुंबियांनी घरीच बाप्पासाठी मेट्रो तयार केली आहे। राहुल वारिया यांनी गेल्या वर्षी डबल डेकर बसचा आणि त्याआधी लोकल ट्रेनचा देखावा साकारला होता। यंदा वारिया यांनी 4 फूट बाय 3 फूट असा मेट्रोचा देखावा घरीच तयार केला आहे। मुंबईत चेंबूर इथं गणपतीच्या देखाव्यात इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर उद्भवलेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी हा देखावा साकारला। कल्याणमधल्या मानाचा सुभेदार वाडा या ठिकाणी गणपतीसाठी भगवद्गीतेची आरास करण्यात आली। लोकमान्य टिळकांनी या मंडळाला भेट दिली होती। कल्याणकरांनी आरास पाहण्यासाठी गर्दी केली। परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांमध्ये बाप्पाची मूर्ती साकारली आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। कदंबाच्या झाडाच्या खोडात गणपती साकारलेला आहे आणि गणपतीसमोर विविध प्रकारच्या रोपट्यांची सजावट करण्यात आली। चंद्रपूर शहरातल्या बोजावार परिवारात सूर गणेशाची परंपरा 71 वर्षांपासून सुरू आहे। गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी संगीत मैफलीचं आयोजन केलं जातं। या ठिकाणी देशपातळीवरचे गायक वादक सूरसेवा करतात। यंदा चंद्रपूरचे ख्यातनाम शास्त्रीय गायक अनिरुद्ध देशपांडे यांनी रसिकांची मनं जिंकली। सह्याद्रीची उंची म्हणजे